आता या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 10वा मैल या शाळेचे आदरणीय श्री संतोष फलके सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तरी आजच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन क्लासला उपस्थित पारनेर पंचायत समितीचे आदरणीय पिंपळकर साहेब तसेच आमचे सहकारी शेरकर सर यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि आजच्या तासिकेला सरांना विनंती करतो की आपण आपली तासिकेला सुरुवात करावी. पहिला प्रश्न आहे या शिवनेरी जोड चढताना असलेल्या राजूला ग्रामीण दिला या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपैकी 2 अक्षर कितीने जास्त आहेत. आता या घटनामध्ये आपल्याला काय शोधायचे? सर्वात 4 अक्षरी शब्द पेक्षा 2 अक्षरी शब्द किती जास्त आवड त्यांनी आले. आता या प्रश्नामध्ये सर्वात अगोदर आपण 4 अक्षरी शब्द शोधले. 4 अक्षरी शब्द कोणता पहिला शब्द आहे शिवनेरी. दूसरा आहे चढताना. तिसरा आहे थकलेला. मग पुढं राजूला 3 अक्षर, रामने 3 अक्षर, आझाद 3 अक्षर. तर आपल्याला सर्वप्रथम 4 अक्षर शब्द शोधले. 4 अक्षर शब्द किती आहे? 1 2 3 3 4 नंतर काय शोधायचे? 2 अक्षरी शब्द. कोणते? 2 अक्षरी शब्द. 2 अक्षरी जोड जोड त्यानंतर दिला. ते 2 अक्षरी 2 अक्षरी 1 आणि 2. सर्वप्रथम आपण 4 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द शोधून घेतले. आता काय विचारलंय? 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द किती कमी आहे जास्त. 4 अक्षरी शब्द किती करते? 3. 2 अक्षरी किती आहे? 2. पेक्षा मधले अंतर वाढवतो. असे 4 अक्षर काय प्रश्न आपल्याला 4 अक्षर 4 अक्षर घेऊन 2 अक्षर किती? 2. उत्तर आलं आपलं 1. मग हे काय आहे? 2 अक्षर शब्द हा कमी आहे 4 अक्षरीपेक्षा. मग उत्तर पुढे आपलं पर्याय क्रमांक 2 4 अक्षरीपेक्षा 2 अक्षरी 4 अक्षरीपेक्षा 2 अक्षरी किती जास्त आहे? कमी. 4 अक्षरीपेक्षा 2 अक्षरी शब्द हे 1 कमी आहे. काय पर्याय क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय आहे? 1 कमी आहे. आलं लक्षात? आपला पुढचा प्रश्न आहे संबंधा अगोदर आपण प्रश्न वाचायचा. या अक्षर मालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? समान वेळा म्हणजे एकच अक्षर 2 अक्षर किंवा 3 अक्षर सारख्या वेळेस येणे याला म्हणतात समान वेळा. तर सर्वप्रथम आपण क शोधू.
सर्वप्रथम आपण पैसे शोधू. तर किती वेळा आलेला आहे? 1 2 3. तर किती वेळा आला? 3 वेळा. त्यानंतर आपण पैसे शोधू. तर 1 2 3 4 5. तो आलेला आहे ते 5. त्यानंतर आपण 2 शोधू. अक्षर शोधताना प्रत्येक अक्षराला वेगळं चिन्ह जेणेकरून आपल्याला मोजताना अडचण येणार नाही किंवा डबल 2चा 2 आपण तो वाचणार तो मोजला जातो. आता ग अक्षर आपण ग अक्षरामध्ये गोल केलेले या ठिकाणी जो आहे या ठिकाणी जो आहे त्यानंतर या ठिकाणी जो आहे नंतर या ठिकाणी जो आहे सगळं ठिकाणी वापरतो. जर बऱ्याच झालेला आहे तर किती ठिकाणी करू 1 2 3 4 4 तो झाला तो झाला ग झाला ग पाहू त्याच्या खाली असं क्लिक करू. मार्क झाला तर पुन्हा गोल करू. 1 2 2 4 तो आलेला आहे 3 वेळा तो आलेला आहे 5 वेळा तो आलेला आहे 4 वेळा तो आलेला आहे 1 वेळा तो आलेला आहे 2 वेळा तो आलेला आहे 2 वेळा. आपल्याला काय करायचं या अक्षर मालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आहे. समान म्हणजे 7. 3 किती एकूण आले कोणतं पण 5 कोणी 4 कोणी 1 कोणी मग 2 2 कोण कोणी 2 तर आणि पेक्षा इथला आहे ना 2 3 तर आणि आपला हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. मग आपल्या उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खाली संख्या मध्ये 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही अशी किती वेळा आहे. तो आपण होता अजून एक संख्या 3 5 2 4 5 3 5 3 4 6 5 4 3 5 3 5 6 4 3 5 3 5 4 3 5 7 संख्या 5 पूर्वी म्हणजे 5च्या अगोदर 3 आहे. 5च्या अगोदर किती आहे 3 तसेच 5च्या अगोदर किती आहे 3 यासाठी 5च्या पूर्वी म्हणजे 5च्या अगोदर 3 मात्र काय सांगितले 5 नंतर कोण 4 नाही म्हणजे आपल्याला 5 नंतर 4 आले तर ते घ्यायचं नाही. 5 नंतर 4 नाही असे मोठे
सुरुवात 5 पाहिजे हे 5 तर 5च्या पूर्वी आपल्याला काय पाहिजे 3 पाहिजे 5च्या पूर्वी 3 आहे 5च्या पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही 5 नंतर त्याले 2 आहे ज्याचा अर्थ आपला हा फाईव्ह करायचा आहे एक तिथे 5 आहे 5च्या पूर्वी त्याले 4 आपल्याला पाहिजे 3 पाहिजे म्हणजे आपल्याला हा गट घेता येणार नाही पुढं त्या ठिकाणी 5च्या पूर्वी 5च्या पूर्वी 3 आणि नंतर 4 नंतर 4 आहे नाही 5च्या पूर्वी 3 आहे आणि 5च्या नंतर 4 नाही हा दुसरा गट त्याच्यानंतर 5च्या पूर्वी किती 6 5च्या नंतर किती आहे 4 म्हणजे आपल्याला हा गट घ्यायचा नाही जरी 5 असेल 5च्या पूर्वी 6 आलेले आहे 5च्या नंतर 4 आले म्हणजे आपल्याला हा गट घ्यायचा 5च्या पूर्वी 3 5च्या नंतर 3 आले 4 आले नाही हा आपण एक तयार केला तर पुन्हा 5च्या पूर्वी 3 या ठिकाणी 5च्या पूर्वी 3 आहे आता हे 5च्या पूर्वी 3 5च्या नंतर 4 नाही म्हणजे 6 आहे हा एक बदलाव आहे 5च्या पूर्वी 3 5च्या नंतर 4 आहे हा एक बदलाव जर 5च्या पूर्वी 3 आहे 5च्या नंतर 4 आहे या ठिकाणी हा बदल तयार होतात 5च्या पूर्वी 3 5च्या पूर्वी 7 नंतर 7 हा एक तयार होतो आता मोठी तयार झाली 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 काही काही पर्यायामध्ये 7 पर्यायामधून 8 पर्यायामधून 6 पर्यायामधून 9 पर्यायामधून 9 आपण किती झाले 1 2 3 4 5 6 7 पर्यायामध्ये 6 पर्यायामध्ये 3 पर्यायामध्ये आपण जोडतो क्रमांक 29 ते 33 साठी सूचना दिलेल्या आहेत 29 30 32 33 33 या 5 प्रश्नांसाठी एक सूचना दिलेली आहे सूचना काय आहे ते आपण वाचून बघू गटात न बसणारे पद ओळखून घ्या कार्यक्रम आपण वाचतो अरे आहे पहिला डोळा नाही सूर्य हस्त हस्त पाणी काय दिसतंय जेव्हा आपल्याला त्याचे डोळे दिले आहेत तिथून काय समजतंय त्याचे डोळे दिल्या कोणते शब्द डोळे दिसतात तर आपल्याला या आपल्या चारही डोळे दिलेले आहेत त्या समान अर्थ पहिला आहे डोळा डोळ्याचे समानार्थ नयन चक्षु यासारखा जरी पर्याय दिला असला तर हा पर्याय आपला काय आहे बरोबर दिलेला आहे हा डोळ्याला नयन हा समानार्थ शब्द या ठिकाणी दिलेला आहे दुसरा आहे सूर्य सूर्याचा समानार्थ शब्द या ठिकाणी दिलेला आहे भास्कर भास्कर त्या व्यक्तीला जरी दिलेला असला म्हणून म्हणतात सूर्याचे सर्व समानार्थी शब्द पैकी कोणतं तरी समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिलेला असतो तर आपण समानार्थी शब्द 5 असले त्याच्यामध्ये लक्षात येईल की सूर्याला समानार्थी शब्द दिलेला आहे का नाही दिलेला त्यानंतर काय हस्त हस्त म्हणजे काय हस्त म्हणजे आपला
दुसरं काय काय समावेश केलं पाणी. आता पाणी पाण्यासाठी किंवा बसवण्यासाठी केलेलं आहे. आणि पाणी या शब्दामध्ये न बांधणारा आणि त्याला कोणती योजना दिलेली आहे पहिली वेळ. जर या ठिकाणी दुसरी वेळ पाणी झाला असता पण त्या शब्दाचा अर्थ जल पाणी पाणी या ठिकाणी न बांधणारा त्याला पहिली वेळ म्हणजे वेळांवरून आपण पोचू शकतो. त्याला आपल्याला जे समाज सुद्धा वाचताना त्या शब्दाची हे व्यवस्थित पाहून ते शब्द पाठ करायचे आम्ही वाचले पाहिजे. या ठिकाणी मस्त म्हणजे हा समाज शब्द पाणी सुद्धा बरोबर आहे. मग ह्याला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आहे गडी. गडीला सुद्धा दिन म्हणतात. पण या ठिकाणी ग आहे. त्याला पहिली वेळ दिलेली आहे. आपल्याला कोणती वेळ पाहिजे होती 3 साठी दुसरी वेळ या ठिकाणी जसं तुम्हाला फसवण्यासाठी किंवा तुम्ही फसावं म्हणून पालकांना आणि हा शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे सुद्धा 3 त्याला पहिल्यांदा 3 म्हणजे दिवस आणि जरी या शब्दाचा अर्थ आहे दिन याचा सुद्धा अर्थ दिवस होतो. पण वेळांची दोघांमध्ये फरक आहे. या ठिकाणी जर दुसरी वेळ तो शब्द बरोबर आला असता पण या ठिकाणी त्याला कोणती वेळ दिलेली आहे पहिली वेळ दिलेली आहे. म्हणून हा पर्याय आपला आहे. हा पर्याय बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारला गटात न बसणार गटात कोण बसत नाही. पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला गटात बसत नाही म्हणून 4 क्रमांकाच्या पर्यायाला बरोबर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आणि सर्व आपण पाहू काय काय दिलेलं आहे. हे दिलेलं आहे पी दिलेला आहे ई दिलेला आहे आर दिलेला आहे सी दिलेला आहे. यामध्ये आहे ए आहे पी आहे बी आहे आर आहे सी आहे क्यू आहे. या ठिकाणी ए पी सी आहे आर आहे बी आहे क्यू आहे. या ठिकाणी सुद्धा ए पी बी आर सर्व चारही आकृतीमध्ये 7 मुळाक्षरे दिलेली आहेत. आपल्याला गाळवले आणि कोण नवीन आहे हे कोणतेही अशा नाही. आता दुसरा पर्याय काय करायचा. आता आपण एबीसीडी त्याचा क्रम पाहू. त्या क्रमाने दिलेला आहे क्रम. हे नंतर काय आलेलं आहे घड्याळाच्या काट्याचे दिशेने जाऊ. हे नंतर टी आलेला आहे. टी नंतर बी आलेला आहे. बी नंतर आर आलेला आहे. आर नंतर सी आलेला आहे. सी नंतर क्यू आहे. आता या घड्याळाच्या ए सुरुवात केली आणि घड्याळाच्या काट्याने फिरत आहोत. आता मी कुठं आलेला आहे या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या पुढे हे नंतर पी हे नंतर टी आला नंतर टी आला बी हा आर नंतर सी आला हा क्यू आला. हा क्रम बरोबर आहे. बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर. ए नंतर काय आलाय टी आला. ए नंतर टी आलेला आहे. ए नंतर टी आला. टी नंतर काय आलेलं आहे बी. टी नंतर बी नाही सी नंतर आर आला. आर नंतर क्यू आर नंतर बी आलेला क्यू
हा जो घड्याळाच्या तासाच्या दिशेने करणारा जो क्रम आहे त्या ठिकाणी शिकलेला आहे. तर त्या ठिकाणी पाहू तो क्रम बसतो का घड्याळी नाट्याप्रमाणे ए नंतर टी ए नंतर टी आहे, टी नंतर बी, टी नंतर डी, डी नंतर आर, डी नंतर आ नंतर सी, आ नंतर सी, सी नंतर टी, सी नंतर टी. हा घड्याळाच्या तासाप्रमाणे ते अक्षर फिरतात ते सुद्धा बरोबर आहे. मग आपण त्या चारही आकृतीमध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येते की पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृती ही आपली या गटामध्ये बसत नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 ला बोलतो. अल्लाह समजा प्रश्न आहे 31 नंबर. त्यानंतर काय आहे नंबर या ठिकाणी आपल्या सर्व आकृती दिलेल्या आहे आणि त्या आकृत्यांमध्ये सोडवायची. कोण आहे त्याला कोण दिसतंय का नाही दिसत. यावरती चंद्रमुलासारखे दिसते म्हणजे कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला कोण दिसत नाही. नुसती अनेक आकृती आपण त्याला सुद्धा आपल्याला कोण दिसत नाही. आता काय करायचंय या आकृतीमध्ये कोण नसणारे आपले कोणकोणते पहा. त्याला कोण आहे का, त्याला कोण आहे कोण आहे. या कोण नाही, त्या कोण नाही, हे आपल्या कोण पहिले पर्याय डोक्याला काय काय आकृत्या सत्य दिलेलं असतं, काय काय आपण विचार करावा लागतो. तर या ठिकाणी जास्त आपण विचार करण्याची गरज नाही पडली. या आकृतीमध्ये आपल्याला कोण दिसतात, बाकीच्या आकृतीमध्ये कोण दिसत नाही. तर हा जर 31 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आपल्याला तिथे गटातला बसणारा पर्याय क्रमांक 1 दिसत आहे. कारण इतर आकृत्यांना कोण नाही आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला कोण दिलेला आहे. म्हणून गटातला बसणाऱ्या आकृती कोणत्या आहे आपली 1 नंबर. पर्याय क्रमांक 1 आपण बोलतो. प्रश्न क्रमांक 32 हा सुद्धा आपल्याला या प्रश्नामध्ये गटावर बसणारा आहे आणि या ठिकाणी 1 2 4 पर्यायापैकी गटात न बसणारा पर्याय पहिला पर्याय आहे 1 नंबरचा पर्याय 4, दुसरा पर्याय आहे 2, 17, तिसरा पर्याय आहे 3, 7, तर ज्यावेळेस अंक दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला ज्या संख्या आहेत वर्गसंख्या, ऋणसंख्या, मूळसंख्या, संख्येची संख्या, त्रिकोणी संख्या या संख्येचा संदर्भ लागतो का हे आपण सर्वप्रथम पाहून घेतो. त्यानंतर जर संदर्भ नाही लागला तर आपण शोधायचे. सर्वप्रथम आपण पाहू 4 काय आहे. 4 आहे. 12 संख्या 2 ठिकाणी संख्या आहे. म्हणजे
त्याला फक्त या पर्यायातून एकच संख्या विजयी करायची आहे. दोन्ही ठिकाणी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी संख्या हा आपला जो आपण संख्या आहे ते लागू करणार सतरा जी मूळ संख्या आहे ती पण मूळ संख्या आहे. मूळ संख्येला सुद्धा त्या ठिकाणी संख्या नाही संख्या नाही तर त्या ठिकाणी आपण वर्ग संख्या पाहू. वर्ग संख्या एक नाही चार चार आहे या ठिकाणी. वर्ग संख्या आहे 17 आहे वर्ग संख्या तर नाही 17 वर्ग नाही 7 वर्ग संख्या नाही 12 वर्ग संख्या नाही. म्हणजे वर्ग संख्येला पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये प्रत्येक एकच वर्ग संख्या दिसते बाकी किती वर्ग संख्या नाही. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या या गटामध्ये बसत नाही त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक आपण करावं लागतं. पर्याय क्रमांक 1 ला आपण गोल करायचा आहे. ज्यावेळेस संख्या येते त्यावेळेस वर्ग संख्या मूळ संख्या धन संख्या एकूण संख्या या संयुक्त संख्या या संख्येचा विचार करून गटात तुमची संख्या बसते किंवा बसत नाही याचा विचार करायचा. त्या पद्धतीने उत्तर काढायचं. शेवटपासून आहे प्रश्न क्रमांक 33. मी या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय पहिला आहे 11 दुसरा आहे 330 नंतर आहे 362. या ठिकाणी आपण वर्ग संख्या मूळ संख्या धन संख्या संख्येपेक्षा पुढे आहे तर आपण संख्येत आपण लावू शकणार नाही. वर्ग संख्या आहे का तर या ठिकाणी कोणतीही वर्ग संख्या आपल्याला दिसत नाही. 11ची नाही दिसत 12ची नाही दिसत 13ची नाही दिसत 14ची वर्ग संख्या आपल्याला दिसत नाही. त्यानंतर संयुक्त संख्या सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा संख्या आहे त्याच्यानंतर आपण पुढं त्यानंतर पण चार 12 12 2 14 14 2 2 3 5 5 6 6 आता 3 आणि 6 9 9 आणि 2 11 म्हणजे या संख्येची अंकाची जर बेरीज सगळी वेगवेगळी गेली बेरीजचा पर्याय सुद्धा या ठिकाणी लागू नाही. वजाबाकी करता येणार त्यावर एखादं वेगळा तुम्ही जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला पहा बरं तुम्हाला आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्यामुळे नाही त्या ठिकाणी 3 6 उत्तर नाही आणि
या ठिकाणी सुद्धा हे लिहिलेले 18 पूर्ण येईल. आपण काय करायचं तर आपण या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी काय आपल्याला काय जाणवतं ते सर्व जाणून निरीक्षण करून घेईल. त्यावेळेस आपल्याला सर्व पर्याय वापरणं आपलं बंद होतं. त्यावेळेला निरीक्षणातून आपल्याला काय जाणवतं ते पाहू. या ठिकाणी काय आहे मध्ये कसा आला तर आपण जर एक आणि एक करून टाकला एक येतो म्हणून एक गुणिले मध्ये आला एक हे मला बरोबर वाटतं. या ठिकाणी पाहणार केल्यानंतर 4 आणि 2 चा केला 4 8 म्हणजे 8 या झाले 1 2 आणि 1 करून टाकतो 2 मध्ये भागी 3 दिसतात आपल्याला तर या पण त्या ठिकाणी पहिला जो अंक आहे शेवटचा जो अंक आहे या दोन अंकाचा गुणाकार करून 3 आणि 2 3 आणि 2 निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय जाणवलं की आपण झाडाचे जे 2 अंक आहे त्या 2 अंकाचा गुणाकार करून जे काय उत्तर येते मध्ये संख्या काय झाली कुठं कुठं लागू पडतंय जमा लागू पडतंय जमा लागू पडतंय या ठिकाणी लागू पडतंय. म्हणजे जे आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ते काही सुचलं कोणाला करायचा केव्हा करायचं ते आपल्याला ते 2 आणि 3 घ्यायला लागतं या ठिकाणी लागू पडत नाही. याचा अर्थ हा जो पर्याय दिलेला आहे पर्याय नंबर 3 हा आपला उत्तर नाही आणि पर्याय नंबर 2 करायचं. ज्यावेळेस सांगितलं की ज्या वेळेस आपण सर्व क्रिया करून थांबतो आणि आपण काही लोक त्यावेळेस निरीक्षण करणं हे आपल्याला निरीक्षण करून शांत लोक लावून निरीक्षण करायचं काय क्रिया केलेल्या आहेत काय साम्य आहे ते शोधायचं आणि ते आपला पर्याय काढायचा. काय गडबड करायची नाही. तर गडबड केली तर आपल्याला आपण तिथे पर्याय करतो आणि तिच्या पर्यायाला आपण बोल करतो. तसं न करता निरीक्षण करून प्रत्येक पर्यायामध्ये काय साम्य आहे ती शोधायचं आणि त्या शोधून आपण पर्याय शोधायचा. त्या पद्धतीने आपण पर्याय काढलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 आणि 35 आहे. आणि काय आहे सूचना 34 आणि 35 माझे किती त्यांच्या मांडणीची सूत्र लक्षात ठेवून प्रश्न चिन्हाच्या जागी होणारी संख्या निवडा. मालिका ही काय मांडली या मालिकेची संख्या मांडणी ते संख्या मांडली आहे. या संख्येच्या मागे सूत्र लक्षात ठेवून काय आपण संख्या द्यायची ते लक्षात ठेवायचं आणि प्रश्न चिन्हाच्या जागी प्रश्न चिन्हाची जागी येणारी संख्या पर्यायातून संख्या ही आपल्याला या खाली दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे. सर्वात प्रथम आपण संख्या पाहूया. 53 61 68 82 प्रश्न दिलेला आहे आणि 103. आता या ज्या संख्या आहेत त्या वाढत जाणाऱ्या आहेत म्हणजे थोडं जाणाऱ्या आहेत. तर मग कशा वाढत गेल्या ते आपल्याला सर्वप्रथम आपण 53 घेतो. 53 नंतर 61 आलेली आहे.
53 yes किती वाढ माहिती अपेक्षा होती 54 54 55 56 57 58 59 10 किती वाढ झाली त्या ठिकाणी 8 ची वाढ झालेली आहे त्या ठिकाणी किती वाढले 8 वाढलेले आहे तर 61 पासून 68 पर्यंत 65 63 64 65 66 67 68 या ठिकाणी सुद्धा किती वाढ झालेली आहे 7 ने वाढलेली आहे आता 68 पासून 82 किती वाढ झाली पहा बरं 82 आहे 82 म्हणून आम्ही फक्त वाढवतो आपण त्यातल्या वाढ कळलं 12 मधून 8 गेले 4 उद्या झाले 7 पासून 6 गेले 1 म्हणजे या ठिकाणी 14 ने वाढ झालेली आहे किती वाढ झालेली आहे 14 ने वाढ झालेली आहे नंतर आपल्याला या ठिकाणी संख्या शोधायची किती वाढवली ती बघूया तर ते नंतर शोधू त्या संख्येचं 103 वाढवली डायरेक्ट 103 तर आपल्याला या ठिकाणी 7 ने वाढले 8 ने वाढले 7 ने वाढले 14 ने वाढले तर या ठिकाणी किती वाढली ती शोधायची आणि ते आपल्या याच्यामध्ये मिळून ते संख्या ती शोधायची आणि पुन्हा त्यांचा संदर्भ वाढ संख्येचे किती आता या ठिकाणी पाहावं 8 या ठिकाणी 7 या ठिकाणी 14 8 कुठून आले शोधा कसे 8 आले तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं सहा आणि 7 पण आलेले आहे 6 आणि 8 6 आणि 8 म्हणजे 14 म्हणजे 14 आलेले आहे म्हणजे काय करायचे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरजेला त्या संख्येमध्ये मिळवल्यानंतर पुढची संख्या काय 53 मिळवले तर 8 मिळवले 8 मिळवले आता 61 नंतर या किती संख्या झालेली 61 मध्ये 6 आणि 1 आहे 6 आणि 1 बेरीज केल्यानंतर 7 उत्तर आलं 61 मध्ये 7 टाकले 61 मध्ये 7 68 तर 68 या संख्येमध्ये 6 आणि 8 ची बेरीज केलेली आहे 6 आणि 8 ची बेरीज केल्यानंतर 14 होतात 14 68 मध्ये टाकल्यानंतर 14 मध्ये टाकल्यानंतर 83 होतात पुन्हा बरं 8 आणि 2 या दोघांची बेरीज काय होते तर या दोघांची बेरीज 10 8 आणि 2 ची बेरीज 10 होते आणि 10 ची बेरीज आलेली आहे या ठिकाणी आपण 8 टाकले 61 मध्ये 7 टाकले 68 मध्ये 14 टाकले 83 मध्ये 10 टाकायचे 83 मध्ये 10 83 मध्ये 10 टाकले झाले 92 म्हणजे 92 झाले आता 103 काय होते ते पाहू बघा 92 मध्ये 9 आणि 2 आहे 9 आणि 2 ची बेरीज करून पाहू 9 आणि 2 ची बेरीज केल्यानंतर येते 11 9 आणि 2 ची बेरीज 11 11 आणि 92 ची बेरीज 11 आणि 92 ची बेरीज
की 103 आलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो पर्याय काढलेला आहे 92 आपला बरोबर आहे. काय केलं आपण तर संख्या लिहून घेतल्या आणि त्याचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्या संख्या वाढत जाणाऱ्या आहेत त्या आपल्या लक्षात आलं. आता वाढत कशा गेल्या, सर्वप्रथम 8 वाढल्या, नंतर 7 वाढल्या, नंतर 14 वाढल्या. हे लक्षात आलं आणि मग आपल्याला लक्षात मिळालं तर ह्या 8 कशा वाढल्या हे शोध लावलं. 8 वाढण्यासाठी काय केलं तर सर्वप्रथम आपण 5 आणि 3 5 आणि 8 आलेली आहे. एकूण 8 आपल्याला 61 झाले. 61 नंतर पुन्हा किती वाढलं, 7 वाढल्या. 7 कशा वाढल्या तर 61 या संख्येची अंकाची बेरीज 7 येते म्हणून 7 वाढल्या. म्हणजे 61 मध्ये 7 टाकल्यानंतर 68 झाले. 68 नंतर 82 कसे आले तर 68 या संख्येची 6 आणि 8 या दोन अंकांची बेरीज करून ही बेरीज 14. 68 आणि 14 ची बेरीज या 82 तर 82 त्या फक्त घडलेली काम होतं प्रश्नचिन्ह होता ते आपल्याला शोधायचं. जसं आपण या ठिकाणी संख्येची अंकांची बेरीज किती संख्या आहे त्या अंकाची बेरीज 11. 92 आणि 11 3 म्हणजे आपण हा जो अंक काढलेला आहे 92 हा आता बरोबर आहे. तर आपल्या पर्यायामध्ये 92 कुठे दिसतात ते पाहू. 1 नंबरला कसं 92, 2 नंबरला 91, 3 नंबरला 89, 4 नंबरला 95. आपण काढलेलं करा 92 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. या प्रश्नाचे म्हणजे आहे की नंबर 92 आणि पर्याय क्रमांक 1 आपण या पर्याय क्रमांक 1 निवडायचे का पर्याय क्रमांक 1 निवडून त्याला गोल करायचं आणि प्रश्न या ठिकाणी उत्तर शोधून घेतल्यानंतर पुढच्या प्रश्नाला जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे तर वस्तुसंबंधी प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारी संख्या शोधायची आहे. कारण प्रश्नासाठी एकच प्रश्न आहे दिलेल्या संख्येमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारे संख्या शोधा. तर पहिली संख्या आपण लिहून घेऊ. दोन 4 7 12 19 30 डबा करून जाते संख्या माहिती नाही 6. या ठिकाणी सुद्धा आपण काय करायचं निरीक्षण करायचं. 2 नंतर 4 आलेले 4 नंतर 7 आले 7 नंतर 12 आले 12 नंतर 19 19 नंतर 30 नंतर 60. तर या ठिकाणी संख्या वाढत गेलेली आहे जी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आणि वाढत आलेली बेरीज करायची. या ठिकाणी किती वाढले 2 या ठिकाणी किती वाढले 3. या ठिकाणी किती वाढले 4 आणि 7 झाले 7 आणि 7 टाकल्यानंतर 12 होते 5. या ठिकाणी 5 ने वाढलेले आहे. तर 12 पासून जर 19 झालेले आहे 12 मध्ये किती टाकल्यानंतर होती तर 12 मध्ये 7 टाकले तर 19 येतील. 19 नंतर 30 झालेले आहे. 19 मध्ये 30 टाकले किती टाकले 19 मध्ये किती टाकल्यानंतर 30 होतील तर 19 मध्ये
17 टाकल्यानंतर 30 होती. आता मी त्याला त्या ठिकाणी तुमचे काढू किती वाटले किती वाटले 3 वाटले किती वाटले 5 वाटले किती वाटले 7 वाटले किती वाटले 11 वाटले 2 किती वाटले. आता वाढत जाताना त्याचा क्रम लक्षात ठेवा. 2 3 5 7 8 2 3 5 7 8 हे काय आहे आपण विचार करायचा 2 3 5 7 11 ह्या कोणत्या संख्या आहे तर ह्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या त्या दिलेल्या संख्येत मिसळल्यानंतर कुठची संख्या तयार झाली मूळ संख्या आहे 3 मूळ संख्या आहे 5 मूळ संख्या आहे 7 मूळ संख्या आहे 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या दिलेल्या संख्येने मिळवल्या जाते. 4 झाले 4 3 मिळवले 7 झाले 5 मिळवले 12 आले 12 मध्ये 7 मिळवले तर कमी झाले 11 मिळवले 30. मला 2 3 5 7 11 11 नंतर येणारी मूळ संख्या कोणती तर 11 नंतर येणारी मूळ संख्या ही आहे. या संख्या त्याला किती वाढणार तर या संख्याचे संख्या मिळालेले आहे तर या ठिकाणी मिळालेले आहे 13 म्हणजे 30 मध्ये 13 जण संख्या टाकल्यानंतर उत्तर येते आपलं 43. आता या ठिकाणी 43 आलेले आहे 7 टक्के शोधू 13 नंतर येणारी पुढची मूळ संख्या आहे 17. 43 म्हणजे 17 टाकल्यानंतर 7 उत्तर येते. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये जी वाढ होती आहे ती मूळ संख्येच्या प्रमाणे मूळ संख्या दिलेल्या संख्येनंतर ती पुढचा अंक घेतलेला आहे पुढची संख्या तयार झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी 11 नंतर आपल्याला आले 13 ही संख्या म्हणजे 30 या संख्येमध्ये 13 मिसळल्यानंतर आपल्याला मिळालेले आहे 43. आता पर्यायामध्ये शोधायचं. पर्याय क्रमांक 1 आहे 36 उत्तर आलेलं आहे 43,43 काय शोधायचं. पर्याय क्रमांक 1 नाही इथं आहे 43. पर्याय क्रमांक 2 तर इथून नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणून आपला पर्याय रंगवायचा आणि प्रश्न आहे 36 नंबर. खाली चिन्हाच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा निवडा. चिन्ह दिलेले आहे मालिकाची चिन्हांची मालिका. या ठिकाणी आपल्याला प्रश्न चिन्ह दिलेला आहे. या ठिकाणी कोणता दिलेल्या पर्यायातून कोणता प्रयोग होणार आहे ते आपल्याला शोधायचे. तर पहिला आहे मोठे चिन्ह 1 नंबर आहे त्याच्याकडे 4 नंबर नंतर तो आलेला आहे 3 नंबर नंतर आलेला आहे 2 नंबर. पुन्हा या ठिकाणी कुठेही आपण क्रम दाखवतो हा पर्यायला पाहिजे कुठे चिन्ह जागेवर 1 नंबर असं आता बेस घेतलं बेस 1 नंबरला आहे 2 नंबरला आहे 1 नंबरला आहे या ठिकाणी 4 नंबरला गेलेला आहे 3 नंबरला आहे या ठिकाणी 2 नंबर 2 नंबर मोठं चिन्ह झालं त्याचे चिन्ह झालं गुणाकार या ठिकाणी आहे गुणाकार 3 नंबर या ठिकाणी आहे 2 नंबर या ठिकाणी आहे 1 नंबर 4 नंबर मध्ये 3 नंबर म्हणजे
हे चिन्ह दिलेले आहे ते काय होत चालले, कमी कमी होत चालले, घटत चालले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी चिन्हांचा क्रम घटवायचा. अजून चिन्हाचा गुणाकार बघा. या ठिकाणी 4 नंबर, काय 3 नंबर, काय 2 नंबर, या ठिकाणी 1 नंबर. या ठिकाणी किती बदलणार आहे तो येणार आहे 4 नंबर. हा या ठिकाणी तयार झालेला आहे. काय क्रम आहे, मोठी संख्या नंतर बेरीज चिन्ह, गुणाकार चिन्ह, वजा, हा क्रम आपल्याला हा क्रम काय केलेला आहे, एक नंबर दिलेला आहे आणि नंतर आपल्याला उत्तर आलेलं आहे अति 2 नंबरला. तर 2 नंबर तिथं गुणाकार आहे, हा पर्याय आता येणार नाही. गुणाकार दिलेला आहे, येच पर्याय येणार नाही. या ठिकाणी दिलेला आहे मोठे चिन्ह दिलेला आहे, अधिक चिन्ह दिलेले आहे, नकारात्मक चिन्ह दिलेले आहे, बरोबर आहे. चिन्ह हा बरोबर. आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. म्हणून प्रश्न चिन्ह ज्या जागेवर हा गट बसणार आहे. आता लक्ष द्या, किती गट दिलेले आहेत, 1 2 3 4. खूप सोपा आहे ओळखायला. ज्या वेळेस 4 चिन्ह आणि 4 गट दिलेले असतात त्यावेळेस 5व्या जागेवर 1 नंबर गट बसतो. का बरं नंबर आलेला प्रश्न आपण घेऊन करायचं असतं, मोठे चिन्ह आहे हे बेरीज आहे, गुणाकार आहे, वजा आहे, वजा आहे. म्हणजे ज्या वेळेस 4 चिन्ह देतात आणि 4 आपल्याला मालिका दिलेल्या असतात त्यावेळेस 5व्या वेळेस जे घटवून दिलेले असते, क्रमाने घटवून दिलेले असतील त्यावेळेस 5 नंबर आलेले असते. ते आपण लक्षात घेतो. घटवून दिलेले चिन्ह क्रमाने घटवून दिलेले चिन्ह जर असतील आणि 4 पर्याय दिले असतात, 4 मालिका दिल्यानंतर 5 मालिका द्यायचं असतात तर 1 नंबर आपल्याला त्या ठिकाणी सापडत असले. आपला पर्याय क्रमांक 3 ठेवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे प्रश्न चिन्ह ज्या जागी क्रमांक 1 2 3 4 चार आपण दिलेले आहेत आणि त्या आकृतीच्या असे आतमध्ये ही चटकणी आकृती असते. चटकणी आकृतीमध्ये 6 भाग केले आहेत. 6 भागामध्ये पुन्हा 3 चिन्ह काढलेले आहेत. त्या चिन्हाला आता आपण क्रम पाहिजा त्या क्रमावरून आपल्याला येते नंबर सर्वप्रथम आपण आता किंमत दिली आहे याचा प्रभाव. तर 1 नंबरला या ठिकाणी आहे, 2 नंबरला खाली आहे. ज्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने तो फिरताना आपल्याला दिसतो ते आहे खाली आला ब्रेक केला एक घर सोडून तो पुढे जातात. एक घर सोडून इथे एक झालेला या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी झालेलं आहे. तर आता या ठिकाणी आपण या आकड्यामध्ये एक घर सोडून तो या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करतात आपल्याला सांभाळलेला आहे. त्याच्यानंतर आपण अधिक
अधिक या ठिकाणी या ठिकाणी आहे. दुसऱ्या आपण तिथे गेलेले पुढे गेलेले आहे. घड्याळाच्या दिशेने जसा घड्याळ काटा फिरतो त्या दिशेने आपला अधिक केंद्र पुढे गेलेला आहे. किती एक वर्ष अधिक केंद्र या ठिकाणी हे गवतो त्याच केंद्र या ठिकाणी हे गवतो त्याच केंद्र या ठिकाणी पुढे गेल्यावर हे गवतो या ठिकाणी हे गवतो या ठिकाणी अधिक केंद्र अब्दुल झाला आधी झाला त्रिकोण बॉल त्रिकोणामध्ये या ठिकाणी झाले म्हणजे आपण करत असतो त्याच्या पाठीच्या दिशेने आपण त्रिकोण फिरतोय त्याला आपण फिरवला हा या ठिकाणी होता हे ज्याच्यामध्ये पुढे आला या ठिकाणी पुढे आला या ठिकाणी पुढे आला आणि या ठिकाणी हे होतो किती ते उभा आहे काय केलं आपण सर्वप्रथम आपण काढून चेक नाही आणि जे चिन्ह दिलेले आहे फिरण्याचा क्रम पाहून घेता क्रम लक्षात आल्यानंतर जसे फिरले ते प्रत्येक एक घर सोबत फिरलेले आहे आणि फक्त काळा जो गुण आहे तो घड्याळाच्या विपरीत दिशेने तो फिरत आहे आणि इतर दिशेने दोन चिन्ह आहेत ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे. त्या प्रमाणामध्ये आपण काय करायचं आता यासारखे आकृती आपल्याला शोधायची तर आधी पुढे गेला की जायचं हे आकृती नाही. तर आपण या पुढच्या तर ती आकृती आलेली तर ती आकृती या ठिकाणी आहे का आकृती आहे अधिक चिन्ह आहे ती आकृती आपल्याला दिसते अधिक चिन्ह तिथे दोन चिन्ह ती आकृती नाही. तर हा त्रिकोण आहे अधिक त्रिकोण आहे हे आकृती आपली नाही मी चार नंबरचा त्रिकोण अधिक अधिक हा काळावर पर्याय चार हे आपलं उत्तर आलेलं आहे. चार कार्याला आपण दोन करायचा आणि ते जे आहे हा जो प्रश्न आहे असा चुकीचे पहिले एक शेती नंतर 307 आला तीन आहे 3 आणि 3 7 तर 5 आले आहे 5 आला तर 7 आले 5 जर 6 आणि 5 आलेले 11 म्हणजे बेरीज केली 6 किती बेरीज करायची आपल्याला किती बेरीज केली
ते आपल्याला सेल सापडतो. किती बेरीज तुम्ही सेल आहे 7 आणि 11ची बेरीज करून पहा, 9 आणि 17ची बेरीज करून पहा, आणि 11 आणि 17ची बेरीज करून पहा. 3 आणि 3 6 आले, 6 आणि 5 11 आले, 11 आणि 7 18 यायला पाहिजे. 17 17 आणि 9 27 18 आले असते, 18 आणि 9 27 होता, 27 आणि 11 37 होता. म्हणजे या ठिकाणी दुसरे झालेले आहे 17. हा आपण नंतर म्हणजे या संख्येमध्ये चुकीचं पद आहे. पण किती पद आहे? 7/17. पद्धतीने सांगते 17 7/17 आहे. हे पद चुकीचं आहे आणि कार्यक्रमामध्ये ते आपलं उत्तर आहे. कार्यक्रमाला कोण करायचं? पुढे धन्यवाद सर. सरांनी असं उत्कृष्ट असं आज बुद्धिमत्ता 26 ते 40 प्रश्न